हॅलो फ्रेंड्स, माझी दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खरंच मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर माझी दुनिया म्हणजेच माझ्या आयुष्यात जे काही येणारे अनुभव आहेत ते मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे। आणि जे आपण हाऊसवाईफ घरामध्ये जे काही करत असतो तर क्लिनिंग म्हणा किंवा घरातील कोणत्याही गोष्टी जे काही मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्याशी शेअर केल्यावरती त्याचा तुम्हाला थोडा का होईना त्या गोष्टींचा फायदा होईल अशाच गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे या चॅनलमध्ये। तर आता आपण काय पाहत आहोत तर आरीवर्कचे क्लासेस। आरीवर्कच्या क्लासेस मधला आपला आजचा आहे तो 8वा दिवस आहे। याच्या अगोदरच्या जे 7 दिवस आहे त्यामध्ये आपण काय पाहिलेलं आहे, आरीवर्कचं जे स्टँड आहे ते कसं जॉईन करायचं, नंतर रिंग आहे ते रिंग मध्ये कपडा कसा जॉईन करायचा, आरीवर्कची सुई कशी पकडायची, नंतर आरीवर्कसाठी आपण वापरणारा असेल तो धागा म्हणजे जरी थ्रेड त्याची गाठ कशी द्यायची, त्याचे 3 प्रकार आहेत गाठ देण्याचे वेगवेगळे जे मला माहित आहे ते, त्यामध्ये तुम्हाला जे सोपे वाटतील ते तुम्ही घेऊ शकता। तर ते आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर ना चेन स्टिच, मेन म्हणजे आरीवर्क मध्ये चेन स्टिच आहे, ते चेन स्टिच कशी टाकायची ते अगोदर ते आपण पाहिलेलं आहे। तर सिंगल चेन स्टिच, डबल चेन स्टिच, ट्रिपल चेन स्टिच या 3 स्टिच आपण पाहिलेलं आहे। त्याच्यानंतर ना झिगझॅग स्टिच, झिगझॅग स्टिचचं पण आपण कशी द्यायची ते पाहिलेलं आहे। नंतर झिगझॅग स्टिचचं प्रॅक्टिस पण केलेलं आहे। कटवर्क कसं करायचं, अगरबत्तीनं कसा कपडा चाळायचा हे पाहिलेलं आहे। नंतर त्यामध्येच आपण जो आपली चेन स्टिच आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे शेप घेतलेले आहेत आणि फुलाचा आकार वगैरे त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस केलेली आहे। तर आज आपण काय पाहणार आहोत हे तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल। तर आपला आज आरीवर्कचा 8वा दिवस आहे आणि याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की रिंगच्या खाली, आता काही माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना समजलं नाही की आरीवर्कच्या आपण जेव्हा स्टिच देतो त्यावेळेस वरतून तर समजलं पण खालच्या साईडनं म्हणजे रिंगच्या खालच्या साईडला आपण जो धागा पकडत असतोय ना तो कसा पकडायचा हे समजलं नाही। तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे। चला तर मग पाहूया। नमस्कार मैत्रिणींनो, माझी दुनिया PVB या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण काय पाहणार आहोत तर हे जर आपण सगळे स्टिच पाहिले होते, हे काय पाहिलेले आहेत तर वरून स्टिच करताना ही रिंगच्या वरून आपण स्टिच केलेले पाहिले आहेत। पण आपण एकही व्हिडिओ असा बनवला नव्हता की जे रिंगच्या खालून धागा कसा घ्यायचा ते आपण कोणत्याही व्हिडिओमध्ये दाखवलं नाही। तर हा व्हिडिओ खास त्यासाठी आहे ज्यांना कुणाला समजलं नसेल की बाबा खालून सुईमध्ये धागा कसा अटॅच करायचा, तर त्यासाठी आपण आज रिंगच्या खालून धागा कसा घ्यायचा ते पाहणार आहोत। तर मी अगोदर ती धाग्याला हे जरी थ्रेडला गाठ कशी मारायची ते सांगितलंच आहे पहिल्या व्हिडिओमध्ये, तरी पण आता आपण घेणारच आहोत खालून शिलाई कशी करायची ते पाहणार आहोत। तर त्यासाठी मी पुन्हा अजून एकदा सांगते तुम्हाला की याची गाठ कशी घ्यायची, जरी थ्रेडची गाठ कशी करायची। तर आता एकच पद्धत सांगते। आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये 3 पद्धती पाहिल्या, त्यापैकी कोणतीही तुम्हाला जर सोपी वाटली तर त्यापैकी कोणतीही तुम्ही घेऊ शकता। तर आता मी गाठ सांगणार आहे ती ही आहे। तर धागा स्टार्टिंगच्या साईडला काढायचा थोडासा आणि त्याच्यानंतर ना असं 2-3 राऊंड घ्यायचे। त्याच्यानंतर ना हे आपण धागा बोटातून काढून असा पीळ मारून घ्यायचा आणि अगोदर जे आपण काढलेला धागा आहे ना तो असा साईडला घ्यायचा। त्याच्यानंतर हे साईडला जे आपला इकडचा धागा असतोय तो ह्या धाग्याला असा राऊंड 2 मारून घ्यायचे। 2 राऊंड मारले की हा आपला पहिला सोडलेला जो धागा आहे त्याने इकडच्या धाग्याला अशी गाठ मारून घ्यायची। आता इथून मधून धागा काढायचा आणि ही झाली आपली पहिली गाठ। त्याच्यानंतर ना अजून एक गाठ मारून घ्यायची। आणि नंतर ना धागा ओढून घ्यायचा। तर ही अशा पद्धतीने आपली गाठ तयार झालेली आहे। पण ही मोठी गाठ आहे, यासाठी काय करायचं, धागा ओढून जेवढी छोटी करता येईल तेवढी करायची आणि जर नंतर ना जर धागा खेचला जात नसेल तर काय करायचं, ही साईडचं आहे ते कट करून घ्यायचं कटरच्या साह्याने।
हे काय करायचं, या पद्धतीनं साईडचा धागा आहे तो कटरच्या साह्यानं कट करून घ्यायचा। तर अशा पद्धतीनं ही जरीचा धागा आहे तिची गाठ द्यायची। आपण जो सिल्क थ्रेडचा धागा आहे त्या पद्धतीनं ह्या जरी थ्रेडच्या धाग्याला गाठ देता येत नाही, त्यामुळे या पद्धतीनं गाठ द्यायची। तर चला तर आता आपण पाहूया रिंगच्या खालून धागा कसा सुईमध्ये घ्यायचा ते। या पद्धतीने आपण रिंगच्या खाली असा या पद्धतीनं धागा ठेवलेला आहे जरीचा। हातामध्ये धागा कोणत्या पद्धतीनं पकडायचा बघा, ह्या 2 बोटामध्ये गाठ आणि नंतर ना अंगठा आणि याच्यामध्ये असा धागा पकडायचा। आणि आता आपण काय करणार आहोत, ही गाठ आहे ती वरती इथं अटॅच करून घेणार आहोत। तर ती कशी करायची ते पाहूया। तर धागा पकडला आहे वरून, ही बघा आता सुई खाली आली। तर जास्त पण सुई खाली घ्यायची नाही की ज्यामुळे आपल्या कपड्याला मोठं होल पडेल। आणि असा धागा याच्यामध्ये वरती काढायचा। तर यावेळेस मी काय केलेलं आहे, ही ट्युलिपची कंपनीची सुई आहे ना, ते ट्युलिप जे नाव आहे ना ते आपल्याकडे घेतलेलं आहे। ट्युलिप कंपनीचा ह्याच्यावरती अंगठा ठेवला होता आणि ही सुई आहे ती आपल्याकडे या पद्धतीनं धरली होती। आता इथं खाली धागा आहे, आपण गाठ अटॅच केलेली आहे। नंतर ना बघा, जेव्हा आपण नंतर चेन स्टिच घेतोय त्यावेळेस कसं करायचं आहे, सुई खाली आली, खाली आलेली सुई दिसते का, तर या पद्धतीनं मी सुई खाली आणलेली आहे आणि हा धागा आहे ना या पद्धतीनं असा अडकवून घ्यायचा। या पद्धतीनं आपली एक स्टिच झालेली आहे। नंतर बघा सुई खाली आली की धागा कसा धरलेला आहे, मी या पद्धतीनं धरलेला आहे। नंतर दुसरी स्टिच, सुई खाली आली, धागा अडकवायचा, तिसरी स्टिच। फक्त गाठ जेव्हा आपण धरणार आहे त्यावेळेसच या पद्धतीनं धागा धरायचा, नंतर ना या पद्धतीनं धरायचा। धागा वरती जास्त झाला की खाली या पद्धतीनं ओढायचा। सुई जास्त खाली नाही घ्यायची ज्यामुळं आपल्या कपड्याला होल मोठं पडतं। तर अशा पद्धतीनं चेन स्टिच द्यायचे। समजलं आता खालून आपण धागा कशा पद्धतीनं धरलेला आहे ते। तर वरती बघा चेन स्टिच कशी आलेली आहे, तर या पद्धतीनं आपण चेन स्टिच दिलेली आहे। आता मी याला एंड नॉट नाही दिली, एंड नॉट कशी द्यायची हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे। फक्त रिंगच्या खाली धागा कसा धरायचा ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ खास बनवलेला आहे। जर तुम्हाला समजलं असेल रिंगच्या खालून धागा कसा पकडायचा ते, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच असलेल्या आपल्या बेल आयकॉनलाही क्लिक करायला विसरू नका। तर अशाच नवीन नवीन टिप्स पाहण्यासाठी व्हिडिओ दररोज पाहत जावा। नंतर भेटूया पुढील भागात, तोपर्यंत धन्यवाद।